मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये। आणि मित्रांनो, जशा की टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स असतात, स्टॉक्स, बॉन्ड, म्युच्युअल फंड, त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे एक वरुण नावाचा मुलगा आहे जो की स्मार्ट असतो, 25 वर्षाचा असतो। तर तो इन्व्हेस्टमेंट सर्व ठिकाणी करतो, त्याला डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओचं महत्त्व माहिती असतं। पण तो ठरवतो आपण एक LICचा बॉन्ड घेऊया, म्हणजे सोव्हरेन गॅरंटी बॉन्ड घेऊया, म्हणजे आपण एक LIC पॉलिसी काढूया। तर तो LIC पॉलिसी काढण्यासाठी काय करतो, फक्त 100 रुपये साईडला ठेवतो। दिवसाला तो 100 रुपये साईडला ठेवत असतो, म्हणजे महिन्याला काहीतरी 3000पर्यंत तो त्याची SIP सुरू करायचा मन असतं। तर तो कोणत्या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तो प्लॅन करतो LICच्या जीवन लाभ या प्लॅनमध्ये। कारण त्याचे दोन मोटिव्ह असतात, एक म्हणजे त्याला लाईफ इन्शुरन्सचा कव्हर पाहिजे असतो, तो या प्लॅनमध्ये त्याला भेटत असतो, आणि त्याला एक डिसेंट रिटर्नसुद्धा पाहिजे असतात प्लॅन पूर्ण झाल्यानंतर, टर्म पूर्ण झाल्यानंतर। तर तो हा प्लॅन घेतो। या प्लॅनमध्ये मित्रांनो टोटल तो परचेस करतो 25 वर्षाचा प्लॅन, म्हणजे 16 वर्ष पेमेंट करायचं आणि 25व्या वर्षी मॅच्युरिटी घ्यायची। आणि या सर्व पिरियडमध्ये आपल्याला लाईफ इन्शुरन्सचा कवरसुद्धा भेटणार असतो। तर डे 1 पासून आपल्याला 14 लाखाचा कवर या पॉलिसीमध्ये भेटतो, केवळ 100 रुपये डेलीचे साईडला ठेवून। तर तो हा प्लॅन सुरू करतो। आणि मित्रांनो ठरल्याप्रमाणे टोटल 25 वर्ष जातात, आणि त्यावेळी मित्रांनो त्याला मॅच्युरिटी भेटते 19,16,250 रुपीज इतकी त्याला मॅच्युरिटी भेटते। तीही टॅक्स फ्री, कारण की ही सर्व इन्व्हेस्टमेंट सेक्शन 80C अंडर येते। तर टोटल प्रीमियम त्याने किती पे केलेला असतो 16 वर्षांसाठी? 16 वर्षांसाठी मित्रांनो त्याने 5,86,422 इतके मुद्दल पैसे दिलेले असतात, आणि तेच त्याला मॅच्युरिटी म्हणून 25व्या वर्षी भेटतात 19,16,250 रुपये इतकी मॅच्युरिटी त्याला भेटते, तीही टॅक्स फ्री। आणि मित्रांनो जसं की इन्व्हेस्टमेंट त्याने दुसऱ्या ठिकाणी सुद्धा केलेले असतात, त्याच्या म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट्स असतात, स्टॉक्समध्ये सुद्धा असतात। सेफर साईडसाठी त्याच्याकडे हे सुद्धा गोष्ट आहे की त्याच्याकडे सोव्हरेन गॅरंटी बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे LIC पॉलिसीमध्ये सुद्धा त्याची इन्व्हेस्टमेंट आहे। तर मित्रांनो याचा पोर्टफोलिओ तर डायव्हर्सिफाईड होता, त्यामुळेच मित्रांनो याच्याकडे सर्व ठिकाणाहून पैसे येत राहिले। तर मित्रांनो आपणही अशा गोष्टी करून आपलं फायनान्शियल पोर्टफोलिओ छान बनवू शकतो। तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी अशी नवनवीन गोष्टी तुम्हाला सांगतच राहणार आहे। आणि अशा प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।